एव्हरीवन हिअर. मुग्धा, तुला लिंक नाही मिळाली, तू आधीच मला सांगायचं ना मुग्धा. कालच मी मेसेज पाठवले होते लिंक साठी. येस मॅम. मला वाटलं पाठवाल म्हणून, सो मी नाही ना, पाठवले ऑलरेडी असं म्हटलं होतं. मग तेव्हा चेक करायचं, तेव्हा इमिजिएटली मेसेज टाकायचा, मॅडम मला लिंक नाही मिळाली. ओके नाही, चलो एनिवे. सो नाव हिअर rather than saying substrate quality, say it as a enzyme quality. पुन्हा एकदा सांगते, Vmax म्हणजे काय? मॅक्सिमम रेट ऑफ रिएक्शन. त्याचं जर हाफ केलं आणि तो किती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला, म्हणजे एन्झाईम क्वालिटी आणि सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजे जर हाफ त्याने आधीच अचीव केलं, ओके, सबस्ट्रेट S/2 इथे व्हायला पाहिजे लॉजिकली, पण त्याच्या आधीच जर त्याने अचीव केलं तर ती एन्झाईमची क्वालिटी चांगली आहे. सो एन्झाईम क्वालिटी इज गुड. So what Km is indicating, I hope everyone is here. What Km is indicating, Km is inversely proportional to enzyme quality. जर सबस्ट्रेट Km सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन कमी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव झाला तर त्या एन्झाईमला त्या सबस्ट्रेट बरोबर खूप जास्त अफिनिटी आहे. ओके, तसं पुन्हा सांगते की एखाद्याला एक टॉपिक खूप सोपा जातो, सपोजिंग एन्झाईम टॉपिक आहे, हा जरा डिफिकल्ट आहे टू अंडरस्टँड, इट इज प्युअर बायोकेमिस्ट्री. ओके, आणि ते जर सेल म्हटलं, सेल अभ्यास करायचा असेल तर आपण 4 तासात करतोय पूर्ण टॉपिक, अगदी फिटपॅट, आणि तेच नुसतं एन्झाईमला मला 5 तास लागतात. बरोबर, मग कुठला टॉपिक सोपा आहे? सेल, हो की नाही? तसंच इथे आहे की जर Km हा कमी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव झाला तर त्या एन्झाईमला त्या सबस्ट्रेट बरोबर खूप अफिनिटी. माझा फिजिक्स पटकन करून होतो, मला बायोला वेळ लागतो. म्हणजे तुमची अफिनिटी कशावर जास्त आहे? फिजिक्सवर जास्त आहे, कारण तो पटकन होतो. ओके, तर माझं Vmax हे कमी सबस्ट्रेटला अचीव होतंय, म्हणजे माझी एन्झाईमची क्वालिटी ही चांगली आहे. Vmax/2 कमी सबस्ट्रेटला जेव्हा अचीव होतंय तेव्हा एन्झाईमची क्वालिटी चांगली. सो बेसिकली डोंट से इट ॲज अ सबस्ट्रेट क्वालिटी, से इट ॲज अ एन्झाईम क्वालिटी. सो माझी एन्झाईम क्वालिटी Vmax/2 वर डिपेंड करते. बरोबर. सो Km is directly inversely proportional to the enzyme quality. ओके, एवढं तरी लक्षात राहील का? बाकीचं सोडा. मायकेलिस मेंटेननी काय केलं, Vmax/2 किती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला येतंय ते बघितलं. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर इथे आला, समजा इथे आला असतं, तर इथे जर Vmax/2 अचीव झालं असतं, म्हणजे त्या एन्झाईमची क्वालिटी चांगली नाही, त्याला सबस्ट्रेट बरोबर अफिनिटी नाही, त्याच्या ऍक्टिव्ह साईट ह्या सबस्ट्रेटला पटापट जागा देत नाही, म्हणजेच तो एन्झाईम ह्या सबस्ट्रेट बरोबर कंपॅटिबल नाही. ओके, बळजबरी ते अटॅच होत आहेत एकमेकांना. सो दॅट इज व्हॉट इज अ Km व्हॅल्यू. Km व्हॅल्यू रिप्रेझेंट approximate inverse measures of the affinity of enzyme for a given substrate. Km value is less, Km value is less, it is having more affinity for the substrate, more affinity for the substrate. Km value more, it is having less affinity for the substrate. लिहिलं का आहे? हे असं एवढंच लिहा, ह्याच्यावर एवढेच MCQ मध्ये क्वेश्चन आहे, बाकी ह्याच्यावर जास्त काही क्वेश्चन्स येत नाही. पण येस, डेफिनेटली एन्झाईम हा नीट वाल्यांचा फेवरेट टॉपिक आहे. टू गिव्ह वन क्वेश्चन एव्हरी इयर, वन क्वेश्चन ऑन एन्झाईम, whether it might be any of the topic which we have studied. So this topic is definitely for sure for 4 marks. हे कळलं? आणि मग तो रेट ऑफ रिएक्शन कसा काढतात? Vmax into सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन Km प्लस सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, हा एक फॉर्म्युला लिहून ठेवा. V इज इक्वल टू Vmax into S आणि Km डिवायडेड बाय Km प्लस S. हे सगळ्यांना कळलं का? आता कोण नाही आलं? चलो
पुढे जाऊया. आता इनिबिशन अजून ही एक टर्म आहे. इनिबिशन पण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, टू इनिबिट म्हणजे काय सेन्स होतो तुम्हाला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनहिबिशन? इनिबिशनचा अर्थ काय कळतो तुम्हाला? टू इनिबिट म्हणजे काय? इंग्लिश वर्ड आहे, सांगा. टू इनिबिट म्हणजे टू रेजिस्ट और टू अवॉइड, म्हणजे तो काहीतरी रेजिस्ट करतोय. आता म्हणून मग आता एन्झाइम आणि इनिबिशन काय बघा. So when binding of certain chemicals stop the enzyme activity. This process is called inhibition and that chemical is called as inhibitor. म्हणजे असा काही केमिकल आहे की जो एन्झाइमची ऍक्टिव्हिटी स्टॉप करतोय, राईट? कळतंय? आणि म्हणजे तो इनिबिटर आहे आणि त्या प्रोसेसला म्हणायचं इनिबिशन. आता इथे बघा, एन्झाइम आहे, ओके. हा इथे केमिकल अटॅच होतोय, ग्रीन कलरचा बघा केमिकल अटॅच होतोय आणि म्हणून एन्झाइम तिथे अटॅच होऊ शकत नाही. बघा, अॅनिमेशन बघून कळेल. बघा, एन्झाइम आहे, ही ऍक्टिव्ह साइट आहे, म्हणजे तिथे तो सबस्ट्रेट बाइंड होतो नॉर्मली आणि प्रोडक्ट तयार होतो, ओके. आता हा इनिबिटर इथे लागला की प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणजे तो एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीला इनिबिट करतो. ठीक आहे. आता आपण जे काही बरेचसे अँटीबायोटिक किंवा मेडिसिन आपण घेतो, समटाइम्स वी आर नॉट फीलिंग गुड, आपल्याला काही इन्फेक्शन होतात, डॉक्टर काय मेडिसिन आपल्याला रिकमेंड करतात, त्याच्यामध्ये बेसिकली हे असंच होतं. तो कसं आपण एक्सप्लेन करू? द फर्स्ट इज अ कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. इनिबिशनची डेफिनेशन मागच्या स्लाइडची डेफिनेशन दिली. When binding of the chemical stop the enzyme activity, the process is inhibition and the chemical is inhibitor. Right? आता हे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घेणार. कसं बघा. सो कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन, ओके. द इनिबिटर काय होतंय बघा, इथे समजतंय का बघा तुम्हाला? ओके. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन म्हणजे काय? इथे मी परत ड्रॉ करते. हा एक आपला एन्झाइम आहे, राईट? हा एन्झाइम आहे. याच्या भोवती ऍड होणारा सबस्ट्रेट कसं असणार आहे? दे आर कॉम्प्लिमेंटरी. नाव यू नो दे हॅव द लॉक अँड की मॉडेल और इंड्युस्ड मॉडेल, म्हणजे हा ह्याच्यात फिट होणार आहे. सो दिस इज अ एन्झाइम, ई सारखा काढला, अँड दिस इज अ सबस्ट्रेट, राईट? आता ह्या ईच्या जागी, म्हणजे हा त्याचा नॉर्मल सबस्ट्रेट आहे, आता ह्या ईच्या जागी हा असा सबस्ट्रेट अटॅच झाला, हा ओके. आणि हा आहे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर, सीआय मी ह्याला नाव देतो, राईट? बघा डायग्राम मध्ये तुम्हाला समजतंय का? आता हा काय करेल? हा ह्याच्याशी कॉम्पिटिशन करेल. समजा एन्झाइमचे मॉलिक्यूल, जसं मी म्हंटल, समजा 10 मॉलिक्यूल आहेत एन्झाइमचे, 10 त्याच्या ऍक्टिव्ह साइट आहे, सबस्ट्रेट फक्त 5च आहेत, पण हे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर समजा 20 आहेत, ओके. मग ह्याचं आणि ह्याचं कॉन्फिगरेशन मॅच होतंय की नाही? फक्त मागचा पोर्शन जरी डिफरंट असेल तरी हे इथे हा सबस्ट्रेट बरोबर कॉम्पीट करेल, ओके. सबस्ट्रेट बरोबर जेव्हा हा कॉम्पीट करेल तर कारण ह्याचे मॉलिक्यूल जास्त आहे, मग हा काय करेल? हा एन्झाइम आहे, ओके, आणि हा सबस्ट्रेट तिथे जाऊन अटॅच होऊन जाईल. हा सबस्ट्रेट, कारण ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हा सबस्ट्रेट इथे जाऊन अटॅच होऊन जाईल आणि मग प्रोडक्ट फॉर्म होईल का? प्रोडक्ट कोण फॉर्म करतंय? प्रोडक्ट फॉर्मेशन कोण करतंय? सबस्ट्रेट. सबस्ट्रेट करतोय ना. मग हा तर सबस्ट्रेट नाहीये, हा सबस्ट्रेटचा कॉम्पिटिटर आहे, म्हणून मग हा प्रोडक्ट फॉर्म करणार नाही. अँड दॅट इज, म्हणजे त्याने काय केलं? प्रोडक्ट फॉर्मेशनला रेजिस्ट, अवॉइड केलं प्रोडक्ट फॉर्मेशन, प्रोडक्ट फॉर्मेशन सप्रेस केलं, राईट? आणि म्हणून दिस इज अ कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर मध्ये हे लिहा, सेकंड पॉइंट इथे लिहा, इनिबिटर
closely resemble to substrate. Inhibitor closely resemble to substrate. And this is a third point. This is very important. It is a reversible. It is a reversible. ओके, म्हणजे कसं रिव्हर्सिबल म्हणजे कसं, आता मी जर ह्या इनिबिटरचे 20 मॉलिक्यूल टाकले, पण जर मला ह्याला प्रिव्हेंट करायचं असेल जॉईनिंग पासनं, तर मी काय करेल, सबस्ट्रेटचे 25 मॉलिक्यूल टाकून देईल. सबस्ट्रेटचे 25 मॉलिक्यूल टाकले म्हणजे हा नाही जॉईन होणार, आता हा जॉईन होईल. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तो जाऊन एन्झाईमला अटॅच होईल. कळलं हे? येस मॅम. सो दॅट इज अ कॉम्पिटिशन करतो तो, सबस्ट्रेटशी कॉम्पिटिशन करतो, कारण त्यांचं ऍक्टिव्ह साईटला जो पार्ट त्यांचा फिट होणार आहे तो सबस्ट्रेटशी रिझेंबल करतो, म्हणून तो कॉम्पिटिशन करतो आणि हे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन अशा पद्धतीने होतं. राईट. आता बघा ह्याचं एक्झाम्पल काय बघा. क्रेप सायकल चालते, ग्लायकोलिसिस झाल्यानंतर क्रेप सायकल होते. क्रेप सायकल मध्ये एक स्टेप आहे सक्सिनिक ऍसिड. राइट डाउन द एक्झाम्पल. सक्सिनिक ऍसिड is getting converted into fumaric acid. Succinic acid is getting converted into fumaric acid. Fumaric acid काय झाला, प्रोडक्ट झाला. आणि सक्सिनिक डिहायड्रोजिनेज, जेव्हा सफिक्स ASE असतो ना, सफिक्स ASE is a name of enzyme. लक्षात ठेवा, सफिक्स ASE is a name of enzyme. मग हा मेलॉनिक ऍसिड एक असतो, सो मेलॉनिक ऍसिड इज अ कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर ऑफ फ्युमॅरिक ऍसिड. आय एम सॉरी, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर ऑफ सबस्ट्रेट ना, हा तो प्रोडक्ट झाला. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर ऑफ सक्सिनिक ऍसिड म्हणजे मग हा काय करेल, हा डिहायड्रोजिनेजला जाऊन मेलॉनिक ऍसिड जाऊन लागून जाईल आणि सक्सिनिक ऍसिड तिथे अटॅचच होणार नाही, म्हणून हा प्रोडक्ट फॉर्म होईल का, हा प्रोडक्ट फॉर्म होणारच नाही. म्हणजे मेलॉनिक ऍसिडने काय केलं, सक्सिनिक ऍसिड बरोबर कॉम्पिटिशन केलं. कॉम्पिटिशन बिटवीन सबस्ट्रेट अँड इनिबिटर, नॉट विथ एन्झाईम और प्रोडक्ट. इज दॅट क्लिअर? येस मॅम. येस मॅम. तुमच्या एनसीईआरटी मध्ये पेज 158 वर पॅरेग्राफ दिले बघा, सेकंड पॅरेग्राफ, थर्ड पॅरेग्राफ. When the inhibitor closely resembles the substrate in its molecular structure and inhibits the activity of enzyme, दिसलं का? It is known as competitive inhibitor. Okay, and due to the close structural similarity with the substrate, the inhibitor competes with the substrate for the substrate binding site, and substrate cannot bind, and as a result enzyme action decline. So inhibition of succinic dehydrogenase by malonate, okay, which closely resemble the substrate succinate in structure, and such competitive inhibition is used in bacterial controlling bacterial pathogen. मग जेव्हा आपल्याला जसं मी म्हटलं की बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, तर बॅक्टेरियल इन्फेक्शनला कंट्रोल कसं करायचं, मग असे काही ड्रग्ज ऍड केले जातात की त्या बॅक्टेरियल सायकल ते इनिबिट करते. तर बॅक्टेरियल सायकल इनिबिट झाला म्हणजे तो बॅक्टेरिया ग्रोथ होणार नाही. So it is used to control the bacterial growth. Okay. Generally sulfa drugs म्हणतात त्याला, sulfa drugs. Sulfa drugs ऍड केले जातात आणि त्या बॅक्टेरियल ग्रोथ ही कंट्रोल केली जाते. आपण इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो. कळलं? येस मॅम. तो इथे बघा, हा इनिबिटर आहे आणि हा सबस्ट्रेट आहे. इनिबिटर जाऊन अटॅच झाला, सबस्ट्रेट बाजूलाच राहिला, म्हणून इथे प्रॉडक्ट फॉर्मेशन झालंच नाही.
राइट. येस, चलो नेक्स्ट. सबस्ट्रेटला इथे बघा ब्युटिफुल अॅनिमेशन आहे. खूप मेहनत घेतली मी ह्या पीपीटीज बनवायला. हा बघा, सबस्ट्रेटला जागा नाहीये, तो बिचारा फिरतोय इकडे तिकडे. इनिबिटरने जागा घेऊन टाकलीये आणि म्हणून प्रोडक्ट फॉर्मेशन होत नाही. टू कंट्रोल द बॅक्टेरियल ग्रोथ, त्याला हायलाइट करा, यू गेट क्वेश्चन. The second, due to this close structural similarity with the substrate, inhibitor compete with the substrate for the substrate binding site of the enzyme. बघा, इथे पण त्याच पद्धतीने अॅनिमेशन दाखवलेलं आहे. एन्झाईम ड्रग कॉम्प्लेक्स होते बघा इथे आणि प्रोडक्ट फॉर्म नाही होते. हा ड्रग आहे. दिस इज अ ड्रग. ओके, गेटिंग अटॅच टू द ऍक्टिव्ह साइट. हो ना. आणि एन्झाईम ड्रग कॉम्प्लेक्स इथे फॉर्म होतोय बघा, त्याच्यामुळे प्रोडक्ट फॉर्मेशन होत नाही. चलो नेक्स्ट. कॉन्सिक्वेंटली द सबस्ट्रेट कॅनॉट बाइंड, as a result the enzyme action declines. Okay, सक्सिनिक डिहायड्रोजिनेज आणि मॅलोनेट और जसं मी म्हटलं मेलॉनिक ऍसिड पण त्याला म्हटलं जातं. बट युअर एनसीईआरटी हॅज मेन्शन मॅलोनेट, सो रिमेंबर इट ॲज अ मॅलोनेट. आणि हा क्लाउड जो मी इथे काढलाय दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता सेकंड टाइप विच हॅज नॉट बीन मेन्शन बाय युअर एनसीईआरटी, पण ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. The inhibitor has no structural similarity with the substrate and forms an enzyme inhibitor complex at a point other than its active site so that the globular structure of the enzyme is getting changed. मी ह्याला थोडं सोपं करून सांगते. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर रिव्हर्सिबल आहे की नॉन रिव्हर्सिबल आहे? इरिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल. आता नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन मध्ये तुम्ही हे लिहून घ्या. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन दोन प्रकारचे, एक आहे रिव्हर्सिबल, एक पहिला आपण बघू इरिव्हर्सिबल. ओके, पहिला इरिव्हर्सिबल आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये हा एन्झाईम, दिस इज एन्झाईम. ओके, ह्याचा तुम्ही ड्रॉ करा. तुम्हाला मला माहिती नंतर येणार नाही, पण मलाच वाचायला लागतं एन्झाईम प्रत्येक वेळी शिकवताना. हा आहे त्याचा सबस्ट्रेट. ओके, आणि अजून मी एक ड्रॉ करते इथे. हा आहे इनिबिटर. दिस इज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. मी ह्याला, या दोघांमध्ये कॉम्पिटिशन काय नाहीये. तर याचं मी स्ट्रक्चर थोडं चेंज करते, तुम्हाला कन्फ्युजन नाही. Now we are explaining non-competitive inhibitor. Okay, मी हा एन्झाईम असा ड्रॉ करते. ओके, दिस इज अ एन्झाईम. तुम्ही पण सायमल्टेनियसली ड्रॉ करा. दिस इज अ सबस्ट्रेट, त्याच्यामध्ये फिट होणार. ओके, अँड दिस पर्टिक्युलर इज अ, दिस इज अ इनिबिटर. आता काय होणार आहे, दिस inhibitor will bind to the enzyme. Okay, so हा झाला एन्झाईम आणि हा झाला इनिबिटर, जाऊन इथे त्याला चिकटला. So now this is forming enzyme inhibitor complex. This is forming enzyme inhibitor complex. आता हा जेव्हा ह्याला अटॅच होतोय ना, तेव्हा काय होतंय बघा, इंटरेस्टिंग आहे. तेव्हा काय होतंय, हा जो एन्झाईम आहे त्याची जी ऍक्टिव्ह साइट आहे ती ऍक्टिव्ह साइट बदलली. ही ऍक्टिव्ह साइट ह्याची बदलली.
का? कारण इथे त्याला इनिबिटर जॉईन झाला. इथे जो जॉईन झाला तो इनिबिटर. आता ऍक्टिव्ह साईट बदलल्यामुळे हा सबस्ट्रेट तिथे जाऊन अटॅच होऊ शकेल का? हा सबस्ट्रेट इथे फिट नाही होणार. ओके, मग सबस्ट्रेटला जागा नाही. मग ह्या दोघांनी काही कॉम्पिटिशन केली का? नाही, कॉम्पिटिशन काही नाही केली, बिकॉज इट इज नॉट बाइंडिंग टू द ऍक्टिव्ह साईट. राईट इट डाउन. नॉन कॉम्पिटिटिव्ह इरिव्हर्सिबल इनिबिशन. Inhibitor bind with the enzyme other than its active site. Inhibitor bind with the enzyme other than its active site. दोघांमध्ये काही कॉम्पिटिशन नाहीये. And destroys that SH group. इथले जे SH ग्रुप असतात, सल्फाहायड्रिल ग्रुप, सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड बरेचसे असतात, त्यांच्यामधलं बॉन्डिंग हा डिस्टर्ब करतो आणि म्हणून तो सबस्ट्रेट तिथे बाइंड होऊ शकत नाही. सो इरिव्हर्सिबल. आणि हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये दिसतात. त्याचं डिटेल मी सांगू शकते अजून, पण मला गरज नाही वाटत त्याची. ओके, सो दॅट इज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. कळलं का नॉन कॉम्पिटिटिव्ह काय केलं त्याने? येस मॅम. त्याने एक ऍक्टिव्ह साईटला जाऊन बाइंड नाही झाला, दुसरीकडे जाऊन बाइंड झाला तो, आणि त्याने ऍक्टिव्ह साईटच चेंज करून टाकली. म्हणून तो सबस्ट्रेट तिथे जाऊन बाइंड झाला. हुशार येतो, कॉम्पिटिशन नाही करत पण डिस्टर्ब करून टाकतो. अँड हेन्स इट इज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. ह्याच्यात बघा, आणि म्हणून सबस्ट्रेटला ग्रीन कलरचा सबस्ट्रेट आहे बघा. मी इथे वेगळ्या पद्धतीने सांगितलं, मी अजून वेगळ्या पद्धतीने सांगितलं. सबस्ट्रेट बाइंड होऊ शकत नाही. तो ह्याचं एक्झाम्पल लिहून ठेवा. मेटल आयन्स ऑफ कॉपर, मर्क्युरी अँड सिल्वर. So basically metal ions of copper during electron transport chain is showing this type of non-competitive inhibition. दुसरा जो आहे ना फीडबॅक इनिबिशन. आता फीडबॅक लक्षात ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगते. आता हा जो मागचा होता इरिव्हर्सिबल, म्हणजे एकदा तो अटॅच झाला की तो त्याला चेंजच नाही, डॅमेजच करून टाकेल. रिव्हर्सिबल होणार नाही. मग तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवा किंवा काही प्रकार करा, तो ऍक्टिव्ह साईटला सबस्ट्रेटला अटॅच होऊ देणार नाही. म्हणजे तो झाला नॉन कॉम्पिटिटिव्ह. ओके, आय होप तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि तुम्हाला कळतंय. आता सेकंड जो झाला दॅट इज नॉन कॉम्पिटिटिव्ह रिव्हर्सिबल. ओके, आता हा काय करतोय बघा. इथे हा एन्झाईम आहे. मी आता एन्झाईम वेगळ्या पद्धतीने काढते बघा. तो हा आहे एन्झाईम. ओके, ही आहे त्याची ऍक्टिव्ह साईट. And it is having one more site that is called as a allosteric site. लिहून घ्या अशा पद्धतीने. It is having one more site which is called as a allosteric site. Correct? आता हा ह्याचा झाला हा सबस्ट्रेट. This is a substrate. आणि हा झाला परत त्याचा इनिबिटर. ओके, आता there are very few enzymes which have the allosteric site. सगळ्या एन्झाईमला allosteric साइट नसते. सगळ्या एन्झाईमला ऍक्टिव्ह साइट असते. allosteric साइट ही खूप कमी एन्झाईम्सला असते. ओके, कळतंय हे? म्हणून ही एक साइट आहे allosteric साइट, ती खूप कमी एन्झाईम्सला आहे. आता काय होईल बघा, हा एन्झाईम आहे. ओके, आणि हा त्याचा इनिबिटर. दिस रेड कलर इज अ इनिबिटर. मग हा इनिबिटर इथे जाऊन अटॅच झाला allosteric साइटला. There are very few enzyme that is having the allosteric site, but all enzyme is active. आणि म्हणून त्याने ही ऍक्टिव्ह साइट जी आहे तिचं कॉन्फिगरेशन चेंज करून टाकलं. म्हणजे हा सबस्ट्रेट इथे अटॅच होणार नाही. पण ही रिव्हर्सिबल आहे आणि हे फीडबॅक मेकॅनिझम साठी कामाला येतं. सेलच्या फीडबॅक मेकॅनिझम साठी हे कामाला येतं. काय बोलले, कळलं?
काय बोलले कळलं का? येस मॅम. व्हेरी फ्यू एन्झाईम इज हॅव्हिंग अ ॲलोस्टेरिक साइट. सगळ्या एन्झाईमला नाही, पण जेव्हा ॲलोस्टेरिक साइट असते तेव्हा तो फीडबॅक मेकॅनिझम देतो. तो फीडबॅक मेकॅनिझम पॉझिटिव्ह पण असेल, तो फीडबॅक मेकॅनिझम निगेटिव्ह पण असेल. आता बघा कसं आहे, आता हे सगळ्यांना माहिती आहे. एक्झाम्पल ह्याचं देऊन मी एक्सप्लेन करते. ग्लुकोज ईएमपी पाथवे गेटिंग कन्वर्टेड इनटू, बोला. ग्लुकोज 6 फॉस्फेट. येस, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि एन्झाईम. एन्झाईम सांगा, काल पण लिहिलं होतं आपण एन्झाईम. प्लीज कीप रायटिंग, प्लीज कीप ड्रॉइंग डायग्राम. मी डायग्राम तुमच्यासाठी काढते, मला गरज नाही, माझ्याकडे पीपीटीज आहेत. बोला, पीपीटीज मध्ये मी खूप वेळ खर्च केलाय, दिवस रात्रभर जागून मी पीपीटीज केलेल्या आहेत. बोला एन्झाईम, बोला पटकन. ह्याचा काल पण लिहिलं होतं आपण, आठवतंय कोणाला? कोणी लिहिलंय? येस, हेक्झोकायनेज. लिहिलं का? लिहिलं होतं कुठेतरी. आणि इथे एक मॉलिक्यूल एटीपीचा खर्च होतोय अँड इट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू एडीपी. ही आहे ग्लायकोलिसिसची पहिली रिएक्शन. बरोबर? येस ऑर नो? कंटाळा आला का? कंटाळा आला? ऍब्झॉर्प्शन थांबलं? इनिबिशन झालं डोक्यात? नाही ना? चलो, आता काय होतंय बघा. आता हे कसं रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल किंवा फीडबॅक मेकॅनिझम कसं आहे बघा. आता सेलमध्ये जर खूप सारं ग्लुकोज, कुठे होणार आहे? सेलमध्ये होतं. सगळ्या ऍक्टिव्हिटी कुठे होतात? सेलमध्ये. आता सेलमध्ये जर खूप सारं ग्लुकोज 6 फॉस्फेट असेल, ओके, सेलमध्ये खूप सारं ग्लुकोज 6 फॉस्फेट असेल, तर हे ग्लुकोज 6 फॉस्फेट काय करेल? हा ॲलोस्टेरिक साइट, हेक्झोकायनेजला ॲलोस्टेरिक साइट आहे. म्हणजे समजा हा आहे इनिबिटर. कोण आहे? आता समजा ग्लुकोज 6 फॉस्फेट. हा काय करेल? त्या हेक्झोकायनेजच्या ॲलोस्टेरिक साइटला जाऊन बसून जाईल. तो सेलला काय सांगतोय? अरे बाबा, खूप सारं ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे, तुला इथे एटीपी खर्च करायला लागतोय ना, मग थांब जरा, गडबड करू नको, शांत बस. खूप सारं ग्लुकोज 6 फॉस्फेट आहे आणि तो जाऊन बसतो ॲलोस्टेरिक साइटला या हेक्झोकायनेजच्या, आणि मग तो बघेल की ग्लुकोज इथे जॉईनच नाही. म्हणजे काय की सेलचं जेवढे एटीपी ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेटला खर्च करायला लागणारे तेवढे वाचतील. आणि मग जेव्हा ग्लुकोज 6 फॉस्फेट कमी कमी होत जाईल सेल मधलं, तेव्हा हा निघून जाईल इथून, हा बाहेर येऊन जाईल, इथे बाहेर येऊन जाईल, आणि मग ऍक्टिव्ह साइट तो ग्लुकोजला मोकळी करून देईल. किती वंडरफुल मेकॅनिझम आहे बघा. मला तर खूप फॅसिनेशन येतं, असे इतके छान मेकॅनिझम कसे होऊ शकतात. So I'm very fascinated by this biochemical mechanism. कळलं तुम्हाला काय झालं? ग्लुकोज आहे, ग्लुकोज इज गेटिंग कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट, त्याला लागणारा एन्झाईम आहे हेक्झोकायनेज. ओके, ग्लुकोज 6 फॉस्फेट जर सेलमध्ये खूप सारं आलं तर तो काय म्हणतोय? तो जाऊन बसतो ॲलोस्टेरिक साइटला. ॲलोस्टेरिक साइटला जाऊन बसेल आणि मग तो तेवढं कन्व्हर्जन करायचं बंद करेल की नको, आता खूप ग्लुकोज 6 फॉस्फेट झाले, थांबून घे जरा, एटीपी खर्च नको करू रिकामेच, गरज नाहीये. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ प्रॉडक्ट इनिबिशन. प्रॉडक्टच इनिबिट करतो. प्रॉडक्ट काय? प्रॉडक्ट इज ग्लुकोज 6 फॉस्फेट, तोच इनिबिट करतो एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीला. अँड दिस इज सो द नॉन कॉम्पिटिटिव्ह. कॉम्पिटिशन काय नाही, पण तो पॉझिटिव्हली सांगतोय ना त्याला की बाबा बंद कर. असं पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह रेग्युलेशन पण असतं. कळतंय? सो दॅट इज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह रेग्युलेशन और इट इज अ रिव्हर्सिबल. मग रिव्हर्स पण होतं ना, समजा ग्लुकोज 6 फॉस्फेट कमी झालं,
तो इथून निघून जातो येऊन जातो आपल्या आपल्या पोझिशनला आणि ऍक्टिव्ह साईट फ्री होऊन जाते. सबस्ट्रेट जाऊन तिथे अटॅच होईल आणि ग्लुकोज विल गेट कन्वर्टेड टू अगेन ग्लुकोज 6 फॉस्फेट. कळलं? येस मॅम. येस. इंटरेस्टिंग वाटलं थोडंफार? वाटलं येस. इंटरेस्टिंग? थोडा स्वतःहून अभ्यास केला ना तर खरंच इंटरेस्टिंग वाटेल. राईट? चल आता आपण छोटे छोटे एमसीक्यू करू आणि बंद करते. आता जास्त टॉर्चर नाही करत तुम्हाला मेंटली. ओके, चला बोला. एन्झाइम जनरली फंक्शन्स इन. Enzyme generally functions in which option? Fourth. Yes, fourth. Optimum. Optimum म्हणजे काय? त्याची हायेस्ट ऍक्टिव्हिटी असणार आहे. Optimum is a highest, best activity. Correct? चलो second. Which of the following are examples of non-competitive inhibition? बोलो. Third one, fourth one, mercury, copper and silver. Yes. Very good. The chemical which stop enzyme activity is called? Inhibitor. Yes. Inhibitor. ओके, तर मी आता रेकॉर्डिंग बंद करते. आपण गप्पा मारू.